कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. इकडं इकडं स्वयंपाकघर, चुलीतला तू कधी जायचाच नाही. सकाळपासून नुसतं चहा नाश्ता, पोरांच्या आवडी निवडीचं खाणं पिणं, कसा दिवस जायचा काय कळायचं नाही. माझं घर, माझा वाडा, माझा संसार सगळं जसंच्या तसं आहे. फक्त मी नव्हते. आज एवढ्या वर्षाच्या आठवणीने माझा जीव नुसता गलबलून आलाय. काय काय डोळ्यात साठून काय नको असं झालंय. आठवणी नुसत्या मेंदूत पिंगा घालायला लागल्यात. या नक्की कोण आहेत हे घरच्यांनाच विचारलं पाहिजे. सूर्या, तात्या मामा, धनु, भागू, लवकर बाहेर या. सूर्या, काय झालं? धनु दीदी, ही आपली आई आहे का? का आलीस तू इथं? कुणी बोललो तुला इथं? एवढ्या वर्षांनी तुला या घराची आठवण आली का? काय करतोय मी? ही खरंच आपली आई आहे. पुष्पा, पुष्पा? पुष्पा काकी? काकी? काय फायदा काय तुझ्याबरोबर लग्न करून माझा? जेव्हा बघाव तेव्हा नाही 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 नाहीचा पणा चालूच तुझा. ऐका नाही, लग्नाची बायको आहेस ना माझ्या? बायको आहेस का नाही? घरच्यांनी शिकवलं नाही तुला की नवऱ्याबरोबर कसं राहायचं असतं कसं नाही. नवऱ्याने जवळ घेतलं की त्याला जवळ घ्यायचं असतं. पण तुझा काय प्रॉब्लेम आहे ग? तर तुला तो मास्तरडाच पाहिजे होता. तुझा भाऊ माझी बहीण आज बघितलं ना कसे गुल्लू 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 करत होते. आणि एक तू आहेस की माझा हात जरी हातात धरायचा म्हणलं ना तरी तुला त्रास होतो. चाहत्याने लहान लहान मुलांच्या जेवणात विष घालवलेलं आहे. ते हात रक्ताने माखलेले दिसतात मला. त्यांचीच भीती वाटते. त्या हातांना प्रेमाने हातात कसं घेऊ मी? थोबाड बंद ठेवायचं. अजून जर जीभ चालवली ना तर जीभ हासडत. थांब, आज रात्रभर आहे ना थंडीत बाहेर थांबायचं. जर का तू आत आली तर मी आणि तू येस. चाल. अहो मी हत्या तेजू, चल उठ, घरात चल. नको हत्या. यांनी मला शिक्षा दिली. मी हात आले तर तो कोण आहे ग शिक्षा देणारा? पोरगा आहे माझा, पण गुण सगळे राक्षसाचेच भरलेत त्याच्यात. माणूस म्हणून घ्यायच्या लायकीतच नाहीये. असं कोण शिक्षा करतं? आणि एवढी शिक्षा देण्यासारखी तू चूक काय केलीयस? असं बघितलं तर या शत्रूच्याच किती चुका पोटात घातल्यात आम्ही. काही नाही ग, फक्त तुला त्रास देण्यासाठी हे सगळं करायला लागलाय. तो कुठल्या जन्मीचं वैर काढायला लागलाय देव जाणे. पोरीला अशी थंडीत कुडकुडत ठेवली इथं. चल उठ, घरात चल. हत्या नको. यांना जर कळलं तर ते उगाच माझ्यामुळे तुमच्यावर पण चिडतील, तुम्हाला पण त्रास देतील. आणि माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला मला नाही आवडणार.
आणि माझ्या पोरामुळं तुला त्रास होतोय ते काय मला आवडतंय? तेजू अगं जीव तिळतिळ तुटतोय माझा तुझा त्रास बघून. ऐक माझं, घरात चल. ठीक आहे, मग मी एक काम करते. मी बी बसते इथंच थंडीत कुडकुडत तुझ्या बरोबर. असं नको ना करू. नको ना करू? मग तू ऐक माझं, घरात चल बघू. तो शत्रू बी माझं काय बिघडवतोय तेच बघायचंय मला. त्याला जे काय करायचंय ते करू दे. उद्याच उद्या बघता येईल. पण आता तू घरात चल बरं. भाऊजी, हा आपला सूर्या. सूर्या. सूर्या, अरे बाळा किती मोठा झालास तू. आम्ही गेलो तेव्हा एवढूसा होता, आता किती मोठा झालास. अरे बघ ना, माझ्याकडे बघ जरा. रागवलास का बाळा तू माझ्या? चुकलं रे, खरंच खरंच माझं चुकलं. मला माफ कर ना बाळा. ए बाळा, अरे मला माफ कर, खरंच चुकलं ना माझं. खरंच माफ कर मला सूर्या, मला माफ कर ना, माफ कर, माफ कर. माझं चुकलं सूर्या, मला माफ करणार रे. काकी, काकी. तू माझी धनू लाग, तू राजू ना. अय्या, किती मोठ्या झाल्या तुम्ही. एक दिवस असा गेला नाही की तुमची आठवण आली नाही. माझ्या पुरी कशा वाढत असत्याल, कशा मोठ्या होत असत्या, नाही काळजी वाटायची मला. आपल्या तेजूचं लगीन झालं ना, कळलं मला. ही माझी सून ना. तू सून म्हणून घरात आलेलं कळलं, लई जीव शांत झाला बघ माझा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.